नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। मध्यरात्रीच्या वेळी दोन सुरक्षा रक्षकांमध्ये झोपण्याच्या कारणातून झालेल्या वादात एकाने दुसऱ्याचा गमछाने गळा आवळून खून केला। त्यानंतर खून करणाऱ्यानेच पोलीस नियंत्रण कक्षाला घटनेची ही माहिती दिली। पांडुरंग भाऊराव खारवणे वयवर्ष 52 राहणार म्हसोबा वस्ती मांजरी असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे। तर या प्रकरणी खराडी पोलिसांनी सुदर्शन माणिक काळे वयवर्ष 22 राहणार तुळजाभवानी नगर खराडी याला अटक केली आहे। याबाबत पांडुरंग यांचा मुलगा बाळू वयवर्ष 30 याने फिर्याद दिली आहे। ही घटना सोमवारी दिनांक 13 एप्रिलच्या पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास स्पॅनोलाइफ सोसायटी स्वीट इंडिया चौक खराडी येथे घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुदर्शन काळे आणि खून झालेली व्यक्ती पांडुरंग खारवणे हे दोघे खराडी येथील स्पॅनोलाइफ सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात। सोमवारी पहाटेच्या वेळी दोघात झोपण्याच्या कारणातून वाद झाला। वाद एवढा विकोपाला गेला की काळे याने खारवणे यांच्या डोक्याला बांधलेला गमछा घेऊन त्यांचा गळा आवळला। त्यामध्ये पांडुरंग यांचा जागीच मृत्यू झाला। थोड्या वेळाने भानावर आलेल्या काळे याने आपण काय कृत्य केले याची त्याला कल्पना आली। त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली। पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबा पोटे करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।